हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. मंगलाचरण म्हणूया हा. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर आपण काल ना दैवासुर संपद विभाग योग बघितला. अरे एक मिनिट हा. पूजा माताजी, तुम्ही बोला आधी. हरे आपल्या माताजी कृष्णा. आल्या, हरे त्यांना कृष्णा. प्रणाम पण करा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे खूप कृष्ण छान. माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा. खूप छान वाटलं तुम्हा सगळ्या बाल मंडळींना भेटून. तुम्ही किती छान अभ्यास करताय माताजींबरोबर. सगळ्यांचं खूप मनापासून कौतुक आहे. तेजस्विनी माताजींकडून इतकं छान तुम्ही शिकून घेता आहात आणि भगवद्गीतेसारखं सुंदर हे ज्ञान तुम्हाला या वयामध्ये इतकं छान शिकवलं जात आहे आणि तुम्ही त्याचा छान आस्वाद घेताय आणि सगळे छान अभ्यास करताय. पुन्हा एकदा सगळ्यांचं कौतुक आहे. हरी बोल. हरे कृष्णा. तर मी एक हरे 2 मिनिटं घेईन माताजींची. तर खूप वेळ नाही घेणार. पण आपल्याला माताजी सगळं सांगतातच आहेत, तेजस्विनी माताजी. तर तुम्ही सगळे हा जो हे जे ऐकता आहात ना भगवद्गीतेचं सगळं गोष्टी रूपामध्ये माताजी सांगतायत तुम्हाला, आम्हाला पण छान वाटले. थँक्यू. थँक्यू. खूप धन्यवाद. राम भक्त. तिचं नाव किती छान आहे, याचं राम भक्त. खूप छान नाव नाही, आहे. त्याचा युवराज बडवे आहे, तो पंढरपूर वरून आहे. बरं बरं. युवराज आहे माताजी त्याचा. म्हणाल्यास खूप छान तुमचे गीतेचे अध्याय पण पाठ आहेत ना हो यांचे. हो, या हो सगळ्या ना. तो म्हणजे त्या खूप पद्मनाभ छान. हा. आणि अजून एक आलेला नाही, तो जरा उशिरा शाळेमुळे जॉईन होतो, स्वानंद. बरं बरं. बरं. त्यांचे हरी सगळ्यांचे बोल. हरी बोल. खूप आहे छान. संस्कृतच्या टच मध्ये आहेत, संस्कृत शिकतात खूप वगैरे. छान. खूप छान. खूप छान. तर हा प्रवास तुम्ही असा आता चालूच आहे तुमचा. आता तुम्ही 18 अध्याय छान शिकून घेणार आहात आणि मग तुम्हाला माहितीये का की याच टप्प्यावरती तुम्हाला याच म्हणजे हे ज्ञान घेताय ना, तर तसंच अजून तुम्हाला छान भगवद्गीतेचंच पण अजून थोडंसं खोल. आता कसं होतं माताजी तुम्हाला सांगतात, पण 18 दिवसामध्ये हे 18 अध्याय 1-1 तासामध्ये पूर्ण करायचे असतात. त्या दृष्टीने सगळ्या तुम्हाला गोष्टी आणि त्या माध्यमातून सगळं शिकवलं जातं. पण ही भगवद्गीता आहे ना, ही खूप खोल आहे. याचं ज्ञान इतकं आहे की भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान अर्जुनाला दिलंय, ते अक्षरशः त्याचा ज्ञानाचा झरा वाहतोय तो. आणि ते ज्ञान खूप खोल आहे. तर ते ज्ञान तुम्हाला अजून घेता येईल, त्यासाठी तुम्ही सगळे दुसऱ्या टप्प्यावरती पण जाऊ शकता. आणि मग त्यासाठी तुम्ही सगळ्यांचा छान अभ्यास आहे. माताजी म्हणाल्या तुमचं संस्कृतवर छान प्रभुत्व आहे, म्हणजे तुम्हाला श्लोक येतात आणि याचाच अभ्यास आणि त्याच्याबरोबर तुम्हाला दशावतार पण शिकायला मिळतील. तर तुम्ही सगळ्यांना जी जी तुम्हाला लिंक पाठवली आहे ना तुमच्या ग्रुपवरती, तर त्या लेवल 2 ला तुम्ही सगळ्यांनी प्री भक्ती शास्त्री, तिकडे प्री भक्ती शास्त्री म्हणून येतं, तिथे जायचं आणि मग मुलांचा वर्ग येईल तुमचा. आणि त्या मुलांच्या वर्गामध्ये तुम्ही एनरोल केलं की तुम्ही त्या ग्रुपमध्ये ऍड व्हाल, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. तर तुम्हाला आवडेल का सगळ्यांना पुढे जायला? अच्छा, यांनी केलंय युवराजनी ऑलरेडी ना. त्यांनी केलंय रजिस्टर. आणि कोणी केलं आहे रजिस्टर? तुम्हाला सगळ्यांना आवडणार का पुढचं शिकायला? हो. आवडणार ना?
खूप छान, खूप छान. तर मग तेवढ्यासाठीच माताजींनी तुम्हाला सांगितलंच होतं, पण तेवढ्यासाठीच मी तुम्हाला सांगायला येऊन आणि आपल्याला या मार्च मध्ये आपला वर्ग नसेल हा 18 दिवसांचा. तर आपला वर्ग आता एप्रिल 1 पासून म्हणजे आता भगवंतांच्या कृपेने श्रीला प्रभुपादांच्या आशीर्वादाने आणि आपले जे या इस्कॉन मँगलोरचे जे अध्यक्ष आहेत नामनिष्ठ प्रभूजी यांनी हे आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतक्या या सगळ्या छान स्लाइड्स त्यांनी बनवलेल्या आहेत. मग त्याचा मराठीमध्ये अनुवाद करून आपला कुठेतरी खारीचा वाटा, आम्ही सगळे सेवक आहोत, तेजस्विनी माताजी आणि मी सगळे आम्ही मराठीचं एक छान आमचं कुटुंब आहे. तर त्या कुटुंबातून आम्ही ही सेवा करतो सगळेजण. तर तुम्ही पण खूप छोटे छोटे सगळेजण आता बालगोपाळ आहात, तुम्ही पण हळूहळू सेवा करू शकाल. सेकंड लेवल आपण लवकरच सुरू करणार आहोत बरं का पद्मनाभ, आणि त्याची वेळ आणि हे सगळं तुम्हाला सांगितलं जाईल. तर आता अजून फेब्रुवारी संपेल ना, तर बहुतेक मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल. तर त्याप्रमाणे सगळं तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळी माहिती दिली जाईल. आणि जे मार्च मध्ये पण जे काही तुम्हाला वर्ग घेतले जातील त्या संदर्भातही तुम्ही सगळे ग्रुपशी जोडलेले राहा. कोणी ग्रुप सोडू नका तुमचा व्हॉट्सअपचा. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्हाला सगळी माहिती शेअर केली जाईल. ठीक आहे? सगळ्यांना ठीक आहे? काही विचारायचंय कुणाला या संदर्भात? माताजी हा. तुम्हाला सांगतीलच, पण तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर बोलू शकता. कुणाला बोलायचंय, काही सांगायचंय? पद्मनाभ, प्रणिती, हरे कृष्ण. तुम्हाला ते उपक्रम आवडला. फीचं हरे पण थोडं कृष्ण. इश्यूच होतं ना, तर ते पण तुम्ही एकदा एक्सप्लेन करा ना माताजींना. तुम्ही लोकांनी स्क्रीनशॉट पाठवला नाही ना. आणि कसला कसला कसला? सोडवताना ना काहीतरी इश्यू येत होता, तर त्यांना हा स्क्रीनशॉट पाठवायला सांगितलेला. हा. तर ते तुम्ही डिस्कस करू शकता माताजींशी, आणि माताजी बहुतेक ही सगळी जण ना हे करतील, जॉईन होतील सेकंड ह्याला लेवलला सेकंड लेवलला ना? येस येस येस. होते. खूप छान. आपलं मध्ये काही खंडित झाला होता, खूप मुलं नसायची त्याच्यामध्ये. पण आपण हा पुढचा वर्ग अगदी सातत्याने चालू ठेवू, आणि ही जी लेवल 2 असेल दुसरा टप्पा, हा आठवड्यातनं खूप नसेल, 1 किंवा 2 दिवस असेल तो. म्हणजे हो. सतत नसेल 18 दिवसांसारखा, कारण मुलांचे इतरही काही वर्ग आणि सगळ्या गोष्टी समजून घेतल्या जातात. आणि आपल्याकडे श्लोकाचा सुद्धा उपक्रम आहे, श्लोक शिकण्याचा. तर तो त्या उपक्रमासंबंधी सुद्धा रेश्मा माताजींनी ग्रुपवर माहिती टाकली आहे. आणि क्वीज संदर्भात जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल ना, तर तुम्ही तो स्क्रीनशॉट रेश्मा माताजींना टाकलाय का ग्रुपवर? तर तुम्ही टाकू नाही शकत, कारण तिथे ओपन नाहीये ग्रुप. पण रेश्मा माताजींना तुम्ही शेअर केलायत का? नाही शेअर केलंय ना नाही मग. शेअर केलंय. मग तुम्ही शेअर. माझ्या या नंबरवर पण करू शकता. माझा नंबर आहे त्याच्यामध्ये, पूजा राखे, किंवा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता माझा नंबर. आणि मला तुम्ही पाठवा, मी टेक्निकल टीमशी बोलते. काय नक्की प्रॉब्लेम येतोय तुम्हाला? म्हणजे मी केलं होतं ना पहिल्या दिवशी, हा तर हा. मला मग पण मला दुसरा अध्याय जो आहे ना त्याचं करता आलं नाही. मी बाहेर चाललेलो, मग मी दुसऱ्या दिवशी करायला गेलो ना, तर मला ते स्टार्टिंग पासून अख्खं करायला लागलं. हो, राईट राईट राईट. तर ते ना ऍक्च्युली पहिल्या टप्प्याला होत नाही. तसं व्हायला नको पहिल्या टप्प्याला. पण आपलं जे काही टेक्निकल, ज्याला LMS म्हणतात ना, तर त्याची रचनाच अशी आहे की त्याच्यामध्ये असा तो एक कुठेतरी काय म्हणतात ना त्याला, तसा तो एक डिसएडव्हान्टेज आहे थोडासा. आणि त्याच्यामुळे ती गोष्ट होतीये. पण क्वीज मध्ये एनरोल करायला जमतंय का? क्वीज पर्यंत जाताय का तुम्ही सगळे? हो हो क्वीज सोडवू शकताय ना? हो. सोडवू शकताय, काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी माझा नंबर घ्या, या माताजींकडनं घ्या, किंवा आपल्या ग्रुपवर पण माझा नंबर आहे. तर तुम्ही मला तो स्क्रीनशॉट शेअर करा, किंवा रेश्मा माताजींना केलात तरी चालेल. रेश्मा माताजी माझ्याशी संपर्क साधतील. कसंही तुम्हाला हवं असेल तर माझा नंबरही लिहून घ्या, मी चॅटमध्ये माझा नंबर टाकते. हरे कृष्ण माताजी. हा. हरे कृष्ण. आता ते खंड 2 असं दुसरा बॅच जर का आपल्याला जॉईन करत असेल, हा. तर तिथं ते भक्ती शास्त्री कोर्स करावा लागेल का भक्ती शास्त्री सदाचार बेटा, कोर्स? भक्ती शास्त्री कदाचित बेटा, नाही. प्री भक्ती शास्त्रीमध्ये जायचं. आणि भक्ती शास्त्रीमध्ये जाऊन, हा, भक्ती शास्त्रीमध्ये गेलास ना, की तिथे खाली तुला ऑप्शन येतील, अडल्ट, किड्स का युथ असे ऑप्शन येतील. तर त्याच्यामध्ये तू किड्स मध्ये जायचं. हो, आणि मग पण किड्स इथं मध्ये प्री गेल्यानंतर, भक्ती शास्त्री आहे. हा, मग प्री भक्ती शास्त्रीमध्ये जायचं, भक्ती सदाचार मध्ये नाही, बरं का?
हो. ठीक आहे. हा, ओके. आणि हा माझा स्वानंद, नंबर आहे. हा, स्वानंद पण आलाय. स्वानंद, तुला काय विचारायचंय काय? आपल्या ह्या मराठीच्या ग्रुप लीडर आहेत, लेवल 2 ची माहिती सांगायला आल्यात. मी तुम्हाला म्हटलेलं ना पूजा माताजी येतील आपल्या म्हणून. तर तुला पण काही असली शंका किंवा काय तर बघ. ह्याने ऑलरेडी स्वानंद तू म्हटलेलंस ना तू लेवल 2 जॉईन केली आहे म्हणून. हो, मी रजिस्टर केलंय. केलंय ना तू? ग्रुपला जॉईन लेवल 2. झालास का? हो, झालो. व्हेरी गुड. व्हॉट्सअप ग्रुप. छान छान छान. मग लवकरच त्याच्यामध्ये आपण माहिती टाकू आणि तिथे लवकरच मग सगळी माहिती मिळेल. आपण लवकरच वर्ग सुरू करू. ठीक आहे. हो. माताजी, हा, हरे कृष्ण. मी आणि माझी बहीण म्हणजे दोघांचं वेगवेगळं करावं लागेल का? हो हो हो, वेगवेगळं हरे करायला कृष्ण. लागेल बाळा. हो. ईमेल हरे आयडी कृष्ण एक माताजी. वापरलात ना, ईमेल आयडी एक वापरलात, पण मग तुम्हाला क्विजला प्रॉब्लेम येतो. म्हणून 2 वेगळे म्हणजे ईमेल आयडी वापरलेत तर आईच्या बरं पडतं. एकाने वापरा आणि वडिलांच्या एकाने हा, वापरा, असं कर, आणि तरच फोन ते बरं नंबर, पडतं. हा, फोन नंबर एक चालेल, हा. पण तुम्ही ईमेल आयडी वेगवेगळे वापरा, म्हणजे तुम्हाला क्विज सोडवायला प्रॉब्लेम येणार नाही. राम भक्त युवराज, याला काय डाऊट आहे रे बाळा? बोल ना. ते अष्टकमचा तो जो क्लास होता ना, आता रेश्मा माताजींनी ग्रुपवर टाकलेला आहे. हो हो हो. हा, मग त्याच्यात ना 4 प्रकार आहेत. तर त्यातल्या फक्त 2 ह्याचेच ग्रुप दिलेत. म्हणजे पहिला भगवद्गीता श्लोक्स, वैष्णव भजन्स अँड अष्टकम्स, हे हा 2 जे पहिले ग्रुप आहेत ना, त्या हा, दोघांचेच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकली. पण थर्ड आणि फोर्थ ग्रुपची लिंक नाही टाकली. म्हणजे मला फोर्थ जॉईन करता येईल ना. म्हणजे फोर्थ मध्ये काय आहे 6 to 7 PM भगवद्गीता श्लोक्स. असं दिलंय का? हा, तर ते जॉईन नाही करता येते, त्याची लिंक नाहीये. त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक नाही आहे, झूम लिंकची. मग झूम लिंकच असते बाळा, त्याच्यात व्हॉट्सअप ग्रुप नसती. ती झूम लिंक आहेत ना, त्याच्यावर ती जी वेळ दिली असेल ना 6 ते 7, त्या वेळेला त्या झूम लिंक वर क्लिक कर बेटा. पण ते हे जो भगवद्गीता श्लोकचा जो पहिला वाला आहे ना, हा त्याला व्हॉट्सअप कम्युनिटी आहे. हा, मग याला कदाचित नसेल. तू त्या झूम लिंक वर ऍड करून बघ ना. झूम लिंक वर क्लिक करून जाऊन बघ तिथे त्या वेळेला 6 ते 7 मध्ये. बर. हा, तसं जाऊन बघ. नसेल काही प्रॉब्लेम आला तर माताजींना सांग, मला मला या नंबरवर सांग. आपण नक्की त्याच्यातनं काही बघूया. मी विचारेन, तिथे चौकशी करेन. हा, ठीक आहे ठीक आहे. हा, ओके. खूप छान. येस. आता तुम्ही तुमचं चालू ठेवा अध्ययन, हम्म. आणि सगळ्यांनी छानपैकी एनरोल करा. आपण लवकरच लेवल 2 चा वर्ग सुरू करू, दुसरा टप्पा. आणि बाकी ही काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रेश्मा माताजींनी सांगितल्याच आहेत. आणि सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद आहेत कृष्णाचे. सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. ठीक आहे. हरे कृष्ण सगळ्यांना. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. हरे वरिष्ठ कृष्ण. आले. हरे धन्यवाद कृष्ण. माताजी. हरे हरे तुमचं कृष्ण. वरिष्ठ कृष्ण. हरे. येणं पण खूप छान असतं हा बाळानो तुमच्या उपक्रमांमध्ये. हा हा, माताजी, हरे कृष्ण. येस येस चालेल. येस. ओके. हरे कृष्णा. हरे हरे कृष्णा. कृष्ण. चालेल. तर आपण काल कितवा अध्याय शिकलो? 16वा बघितला आपण, दैवासूर संपत विभाग योग. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या तुम्ही. आजचा पण भाग खूप हे खूप इंटरेस्टिंग आहे आजचा अध्याय. श्रद्धात्रय विभाग योग. तर आस्थेचे विभाग बघू आणि कालचे दैवी गुण आपण आपल्यामध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. हा, ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. आज मस्त मस्त तुम्ही काय काय शिकाल जरा मग. हा हा, हे घ्या, पुढे घ्या. हे सत्व रज तम. ठीक आहे. शरीराचा रथ पुन्हा लक्षात ठेवा की बुद्धीने मनावर ताबा ठेवायला शिकायचं. जायचंय कुठे आपल्याला? सगळ्या गुणांमधून शुद्ध सत्व गुणात. आणि आपल्यातले दैवी गुण कसे विकसित करायचे? तर बघा, हे जे सांगितलं इथं, फक्त चांगलं भरत चला, मनात चांगले विचार ठेवा, त्याप्रमाणे तुमचे शब्द चांगले येतील. जसं तुम्ही बोलत राहता तशी तुम्ही कार्य करता. हा, मग त्या तुम्ही जे करता ते हवं तुमच्या सवयी, मग त्याप्रमाणे चरित्र बनतं. जसं चरित्र आहे तसेच मनात विचार. मग तुम्ही नक्की तिथे चांगलं चांगलं भरा, आपोआप दैवी गुण विकसित होतात. ओके. हा, मग त्याची घ्या पुढची स्लाइड. हा, शुद्ध सत्वगुण, कृष्णाची पूजा. पूजा म्हणजे ऍक्च्युली भक्तिमय, म्हणजे भक्तीने. भक्ती म्हणजे काय? कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. सेवेशी जोडलो पाहिजे आपण. हा,
हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हे वाचूया आपण. वाचा माताजी, नाहीतर पुढचा मग युवराज वाचेल. आता बरं वाचा माताजी तुम्ही. थांबा म्हणजे आपणच. हरे कृष्ण. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिम् उत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वम अहो रजतम. माझं मांजर आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, शास्त्रवचनांचे नियम न पाळता आपल्या कल्पनेनुसार पूजा करणाऱ्यांची स्थिती काय आहे? ते सतोगुणी, रजोगुणी की तमोगुणी? म्हणजे इथे काय म्हणायचंय माहित आहे? बघा, तुम्ही खूपदा आपण पण बघाल काय विचित्र हे येतात अचानकच कुठून तरी काहीतरी, हे असं करा वगैरे काहीतरी येतात बघा, विधी येतात किंवा हे वाटा मग ते मिळणार, असं अचानकच. आणि कोण काढतं काय माहिती, आपल्या मनाने चाललेलं असतं. तर मग इथे अर्जुन विचारतो की अशांची स्थिती काय आहे. हा माताजी पुढची स्लाइड घ्या, बघूया आपण कृष्णाने काय सांगितलं. हा, तर हरे कृष्ण. यजन्ते सात्विका देवान. थांब बाबा, मी जरा पुन्हा गीतेतलं बघून वाचते. हा, एकच मिनिट. तर आता ना हे प्रश्न मला एक बरं वाटलं, मी पहिल्यांदा जेव्हा गीता बघितली तेव्हा, म्हणजे हा क्लास केला, हे कृष्ण अर्जुनाने काय काय प्रश्न किती छान विचारलेत, गरज होती त्यांची. हरे कृष्ण. यजन्ते सात्विका देवान रक्षांसी राजसः प्रेतान भूतगणांच अन्ये यजन्ते तामसा जनाः. तर सतोगुणी लोक देवतांची पूजा करतात, रजोगुणी यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात, आणि तमोगुणी लोक भूतांची पूजा करतात. तर हे बघा, जे सतोगुणात असतात ते तुम्हाला सांगितलं ना, थोडे ज्ञानातच स्थित असतात. तसं काही त्यांना कशाची अपेक्षा वगैरे नसते, समाजासाठी थोडंसं करावं वगैरे असं, ते ऑलरेडी ज्ञानात स्थित असतात. हा, मग त्यामुळे सतोगुणी लोकांना ना ते देवतांच्या पूजांमध्ये असतात. रजोगुणी लोक हे फळाशी बांधलेले असतात. हा, त्यांना काहीही करतो मी, पण मला हे पाहिजे, हे असं करेन मी, तशी पूजा करेन, पण मला हवं असलेलं फळ पाहिजे. ओ, हा, शोभताई. हा, आणि तमोगुणी लोक असतात ना, ते भूताची पूजा करतात. मग हे आता तुम्ही म्हणजे मला आता ऐकून आपल्याला माहित असतं की करतात बाबा लोक भूत प्रेतांची पण पूजा. तर हे जे चुकणारे, हे जे तमोगुणात स्थित असतात ना, ते म्हणजे जे भूताखेतांची पूजा करतात त्यांना म्हणायचं ते तमोगुणात स्थित आहेत, म्हणजे पूर्ण अज्ञान. ओके, आता माताजी पुढची स्लाइड घ्या, बघू आपण. हा, आणि तुम्हाला एक सांगते की ना बाळ, पूजेचं कसं आहे, म्हणजे तुम्ही मंदिरात जाल तर भगवंतांसाठी जा, त्या देवासाठी जा. तुम्ही हे नका करू, काय म्हणतात ते, म्हणजे आपण बघा जातो तेव्हा मला हे दे ते दे, म्हणजे प्रत्येक वेळेस मंदिरात जातो तो काहीतरी मागायलाच जातो. हे बघा, प्रत्येकाला गरजा असतात, जे काय हवंय ते सांगा, कोणी अडवलेलं नाही, पण नाही पूर्ण झाल्या म्हणून रुसू नका. आणि मुख्य म्हणजे ना, मंदिरात जा तर त्यांच्या आनंदासाठी जा, देवासाठी जा. तुम्ही कृष्णांच्या जाल तर भगवंतांसाठी जा. आणि कृष्णांच्या भक्तीत कृष्ण जे हवंय ते देत नाहीत, तर तुमच्यासाठी जे योग्य आहे ते देतात ते. हा, तुम्ही मागाल ते देतीलच असं नाही, पण तुम्हाला जे तुमच्यासाठी जे योग्य आहे ते देतात. इथं अर्जुनाला जायचंच होतं ना सगळं सोडून, पण कृष्णाने काय उपदेश केला की तू कर्तव्याचा मार्ग सोडू नाही शकत. हा, मग तसं तर कृष्णांच्या भक्तीत लक्षात ठेवा की ते जे तुमच्यासाठी योग्य आहे ते देतील. आणि तरीही मंदिरात जाताना मात्र मंदिरात त्यांच्या आनंदासाठी जा, नुसतं मागायला जायचं नसतं. ओके, बा त्याची पुढची स्लाइड घ्या. हा शुद्ध सत्वगुण आपल्यामध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. हा, हे बघा, हा इथं हा चार्टच सांगितलाय की जे कृष्णांची पूजा करतात,
हा ते म्हणजे तुम्ही विष्णूंची करत असाल वैकुंठात, आणि कृष्णांची म्हणजे ते पुढे पुढे जसं तुमचे तुम्ही स्तर असतात भक्तीचे वगैरे, पण कृष्णांची पूजा असं नको, भक्ती. पूजा हे कशासाठी असतं, तुम्हाला काहीतरी हवंय म्हणून असतं. तर कृष्णांची भक्ती करत असाल ना, तर गोलोक किंवा वैकुंठ असं जा, जिथून परत आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडावं लागत नाही. आणि जरी आले तरी मी सांगितलं ना, कृष्णांना लीलेमध्ये मदत करायला येत असतात त्यांचे शुद्ध भक्त त्यांच्या बरोबर वेगवेगळ्या रूपात. हा दे देवी देवतांचे करत असाल ना, तर स्वर्गापर्यंत जाल. पण त्याचं आपण बघितलं ना, पुण्य जमा झालं बघा, पुण्य, की तुम्हाला पुढचा जन्म स्वर्गात मिळतो. पण तिथल्या स्वर्गीय सुखांचा उपभोग घेताना ना, जेव्हा पुण्य क्षीण होतं, संपतं, तेव्हा तुम्हाला ते गोळा करायला परत पृथ्वीवर जन्म घ्यायला लागतो. मग जेव्हा ते पूर्ण होणार, म्हणजे जमणार, तेव्हा तेव्हा परत वरती. तर असं म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती नाहीये. हा जे आत्म्याचा आनंद नाहीये त्याच्यात, आत्म्याला ओढ आहे ना ते कृष्णांची आपल्या, तसं. आता जर का राक्षस वगैरेंची तुम्ही पूजा करत असाल, तर तुम्ही पुढचा जन्म हा नरकात मिळतो, की बाबा तिकडेच जा, इकडनं कशाला करतोयस, ते तर हृदयात असतात आपल्या परमात्मा. हा त्यामुळे राक्षसांची वगैरे पूजा करत असाल तर पुढचा जन्म नरकात. भूत आणि आत्मा वगैरे अशा गोष्टींची करत असाल, तर तुम्हाला पुढचा ग्रह, त्यांचे जे जन्म, त्यांचे ग्रह आहेत ना, म्हणजे प्लॅनेटर, जिथे भूत प्रेतांचे जे ठिकाण आहे, तशा ठिकाणी शरीर मिळणार नाही, तशा ठिकाणी हे मिळतो जन्म, की जिथे कधीतरी शरीर मिळेल ह्याची वाट बघत बसावी लागणार परत. हा भूतांची तुम्ही पूजा करत असाल तर. आणि जर का तुम्हाला म्हणजे अशा काही तुम्ही विधी वगैरे करताय जे गुरु किंवा परंपरेतून येत नाही, शास्त्रांमधून येत नाही, असं काहीतरी नवीनच शोधून काढायची हौस आहे, काढलंय पण नाही रे बाळ, मला भूत प्रेतांचे ग्रह नाही, म्हणजे हे बघ, त्यांचे जे लोक असतात ना, जिथे भूत आत्मे प्रेतात्मे वगैरे राहतात, हो. तिकडे जायला मिळतं. मला नाव नाहीच सांगता येणार, कारण ते थोडेसे टायपो एरर असतात, ते घोस्टली प्लॅनेट्स असं नाही आहेत कुठे माझ्या वाचनात आलेले. पण हे जे म्हणजे भूत म्हणजे कोण असतं सांगते तुम्हाला, ज्यांना शरीर ना हे होतं, म्हणजे आत्महत्या वगैरे करतात ना, त्यांचं हे शरीर सुटतं, पण मुक्ती पण मिळत नाही, कारण ह्या शरीरातले दिवस राहिलेले असतात. त्यामुळे बिचाऱ्यांच्या आत्मे ना विना शरीराचे असे फिरत असतात, ते असतात भूत. मग ते आपल्याला एवढं काही माहित नाही त्यांच्याविषयी, पण तुम्ही त्यांच्यासारखे बनता त्यांची पूजा केली तर, असं इन शॉर्ट धरा तुम्ही. म्हणजे त्यांची पूजा करत असाल तर भूत प्रेतांची, तर त्यांच्यासारखे बनणार. हा ठीक आहे. पुढच्या जन्मात. हा मग आता म्हणजे ज्या गुरु शिष्य परंपरेत येत नाहीत, शास्त्रात येत नाही, असं काहीतरी वेगळंच तुम्ही शोधून काढलं आणि ते करायला लागलात, तर की नाही तुमच्या कर्माप्रमाणे डिसाईड ठरवलं जाणार की तुम्ही एकतर पृथ्वीवरच परतून जन्म घ्याल किंवा नरकात जाल. हा तुमच्या कर्मांप्रमाणे ठरवलं जाईल की तुम्ही त्यासाठी काय केलं. ओके, आलं ना लक्षात. कुठल्या म्हणजे हे श्रद्धात्रय विभाग योग आहेत. मायेच्या 3 प्रकृती खाली तुम्ही कशा कशा टाईपच्या पूजा जनरली लोक करतात, म्हणजे स्वभाव असतो त्यांचा कुणाकुणाची पूजा करायची. आणि तुम्ही जाल कुठे, शुद्ध सत्वगुणातले कृष्णांची पूजा, हे सत्वगुणात असतात ते देवी देवतांची, रजमध्ये असतात ते राक्षस वगैरेंची, हे तम म्हणजे पूर्ण अज्ञान, ते भूत प्रेतांची. तर त्यांना त्या त्या ठिकाणी जन्म मिळतो पुढचा. आणि हे काहीच नाही, नवीनच काहीतरी असेल तर तुमच्या कर्मांप्रमाणे ठरवलं जाईल. हा ओके, मग घ्या माताजी पुढची स्लाईड. आता ना थोडस आपल्या आहारासंबंधी, हा खूप छान अध्याय आहे, तुम्ही जरा वाचन करा ह्या अध्यायाचं. आता आपला आहार असतो ना, तो आपल्या शरीरावर 3 प्रकारे हे करतो परिणाम. त्याचा म्हणजे बघा, जे म्हणजे त्याच्यातला अन्नरस शोषून घेतला की एक भाग टाकून दिला जातो, जो शरीराला नको असतो, मल पू वगैरे ह्या रूपात बाहेर फेकून दिला जातो. मिडलिंग घटक असतो तो
जो रक्त वाढीसाठी, पोषण, शरीराला पोषण मिळण्यासाठी शरीरात शोषला जातो, हा तो. आणि अजून एक तिसऱ्या प्रकारे परिणाम होतो आपल्या शरीरावर, तर आपल्या चेतनेमध्ये फरक पडतो. तुम्ही जे अन्न खाता ना, ते तीन म्हणजे एक टाकाऊ ते टाकून दिलं जातं. जे दुसरं शरीराला पोषक असतं त्याने पोषण मिळतं, जीवनशक्ती मिळते आपल्याला. ओके. आणि तिसरा सर्वात उच्च घटक असतो ना, तो मनामध्ये शोषला जातो, ज्यामुळे तुमची चेतना शुद्ध बनते. डायरेक्ट संबंध आहे तुमच्या आहाराचा तुमच्या चेतनेशी. हा. माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे तुम्ही त्यामुळे जेवण बनवताना पण आनंदीपणे बनवा, ते कृष्णांना अर्पण करून खा. तर खास ह्या इथे कृष्णांना ह्या अध्यायात अन्नाविषयी सांगावं लागलं बघा, 17.8 ते 10 मध्ये. हा. तर मग ते किती महत्वाचं आहे बघा. ओके. माताजी तुम्ही वाचणार? वाचू शकता का? नाही तर युवराजला सांगूया काय, हा 2 मिनिटं वाच म्हणून. हा. युवराज बाळ तू वाच. हरे कृष्ण. सात्विक अन्ना प्रिय असलेले अन्न म्हणजे आयु वाढवणारे, जीवन शुद्ध करणारे आणि शक्ती, आरोग्य, आनंद आणि समाधान देणारे असते. असे अन्न रसमय, स्निग्ध, निरोगी आणि हृदयाला आनंददायक असते. अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, मसालेदार, कोरडे आणि जळणारे पदार्थ रजोगुणी व्यक्तींना प्रिय असतात. अशा अन्नामुळे शोक, दुःख आणि रोगराई निर्माण होते. जेवणाच्या 3 तास आधी शिजवलेले, बेचव आणि नासलेले, उष्टे, दुर्गंधीयुक्त आणि अपवित्र अन्न तामसी लोकांना प्रिय असते. हरे कृष्ण. हा. तर आता हे इथे ना कसं दाखवलंय बघा, की सात्विक लोक तुमची हे असेल स्वभाव, तर त्यांना काय प्रिय असतं, आयु वाढवणारे. हे इकडे केळीच्या पानावर वगैरे दाखवलंय बघा. हे आपलं नॉर्मल आपण घरात, मी कालच तुम्हाला म्हटलेलं, आपलं महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती खूप छान आहे. मोडांची उसळ, वेगवेगळ्या चटण्या, कोशिंबीर, पापड असतो त्यात, हा दही भात असतं, वेगवेगळ्या आमट्या, वरण. साधंच असतं. म्हणजे साधं का म्हणायचं, तेच गरजेचं आहे. छानसं जेवण असतं आपल्या, प्रत्येक पालेभाज्या आहेत आणि महाराष्ट्रात भाज्या पण खूप असतात. त्यामुळे तेच रेग्युलर अन्न तिथे दिसतंय बघा, पानावर पान वाढलेलं आहे बघा. ते बघूनच जाऊन बसावं वाटतंय की नाही, तसं. तर कसं असतं हे ना, तुमचं जीवन शुद्ध करणारं, शक्ती, आरोग्य आणि आनंद देणारं असतं, समाधान देणारं असतं. पुन्हा तुमचं अन्न कसं पाहिजे, रसमय हवं, स्निग्धांश पण हवा, म्हणजे तूप तूप वगैरे पण थोडं तुम्ही घ्यायला हवं. निरोगी आणि हृदयाला आनंद देणारं असं अन्न घ्या तुम्ही. हे जे आपण बघतो ना, ही जी आपली पारंपरिक अन्न प्रणाली आहे ना, म्हणजे आपली ते म्हणून शिका, हलकं फुलकं, पचायला पण चांगलं, जड नसतं आपलं अन्न. हा. आणि हे असं सत्वगुणात स्थित लोकांना आवडतं. त्याच्यानंतर रजोमध्ये असतात ना, त्यांना म्हणजे बघा, लोणची फार आवडतील, म्हणजे अत्यंत कडू, आंबट, खारट, स्निग्धांश, स्निग्ध म्हणजे तूप वगैरे, तूप, तेल असे. हा. आहे बघा, अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, मसालेदार, कोरडे, जळजळणारे पदार्थ. हे जळणारे म्हणजे ते दाखवलंय बघा, चायनीज वालेच देतात ना, ती असं ते जाळ करतात तो. हा. पुन्हा चिटोज म्हणजे हे जे पॅक फूड असतं ना, ते आपण बघतो हे 10 रुपये वगैरेला, ते आता चिप्स नसतात का, हवाच जास्त असते, चिप्स कमी. तसं घरात पण म्हटलात तर तुम्ही आरामात बटाट्याचे वेफर्स वगैरे वर्षभरासाठी वाळवून करतातच, बायका खूप करतात, आवडीने करतात. ते पण चांगलेच लागतात. हा. घरात मे महिन्याच्या टायमात बटाट्याचे चिप्स करून ठेवत नाहीत का वाळवून, पुढे लागतील तसे तळून खायचे. पण मुलांना हो. ना ह्या जिभेला चवी लागलेल्या आहेत त्या पॅक मधल्या. आणि मुख्य म्हणजे अजिबात पोट भरत नाही. हा. तुम्ही हे 10 रुपयाचं पॅक काढल्यावर एकतर त्यात हवा बंद करतानाची जी हवा असते त्याचा त्या फूडवर थोडा परिणाम होतोच. म्हणजे आपली बुद्धी वापरायची. पुन्हा खारटच असतात. म्हणजे ना, हे पॅक फूड असतं ना, तुम्ही त्याची पुढची बाजू बघू नका, त्याची मागची बाजू बघायची आणि त्यातले इन्ग्रेडियंट बघा. म्हणजे एकतर शुगर कॅन्डी असतं हे सगळं, हा, पाम चॉकलेट्स ऑइल. वगैरे, आणि नाही तर मीठ असतं. दोनच गोष्टी मिळतात आपल्याला, एक तर मीठ, नाहीतर साखर, काही. आणि उरलेले सगळे फ्लेवर्स असतात, ते पण थोडे थोडे प्रिझर्वेटिव्ह असतात.
आणि मुख्य म्हणजे एक केळ खाऊन सुद्धा तुमचं जेवढं पोट भरेल तेवढं पण या पॅकेटने हे करणार. हा, पाम ऑइल मध्येच तळलेलं असतं, ती काय रिफाईन ऑइल सुद्धा वापरायला बघत नसतात. त्यामुळे नक्की ना मागची बाजू वाचत चला. त्यांनी काय त्याच्यावर लिहिलेलं पण असतं, त्यांचा काही चोरीचा मामला नसतो, खुल्लम खुल्ला असतो. त्यामुळे तुम्ही नक्की बघत टर्न अराउंड करा आणि त्याच्यातले इन्ग्रेडियंट जरा बघत चला, हे आपण खातोय म्हणजे काय खातोय. मग त्यामुळे ते तुम्हाला काय काय देतात बघा. पित्त, जळजळ आणि प्रतिकार शक्ती, तुमची शरीराची पचन शक्ती आपण जेवढी जास्त वापरतो ना, म्हणजे जडजड अन्न हे नको नको असलं खाऊन, तेवढी तुमची रोग प्रतिकारक शक्ती कमी येत जाते. ताजा हलकं फुलकं योग्य परंपरागत आहार घ्याल ना, भाकरी चपाती अशी, तर तुमची शरीराला हलकं हलकं असतं ते, तुमची प्रतिकार शक्ती चांगली राहते. जेवढं बाहेरचं हॉटेलिंग तेवढा प्रतिकार शक्ती कमी येते, कारण पचनशक्ती खर्ची पडते आपली. हा, मग हे असं अन्न आवडतं हे रजोगुणी व्यक्तींना आवडतं हे जास्त. ओके. त्याच्यानंतर अ, तामसी स्वभाव असतो त्यांना. इथे ऍक्च्युली कृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्ही जेवण तयार झालं की आधी ते अर्पण करा कृष्णांना नैवेद्य म्हणून, त्याच्यानंतर तो प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा. मी सांगितलं ना, आणायचं आणि भांड्यातलं, आता ही दह्याची वाटी, तर दह्याच्या भांड्यात ओतायची, भात भाताच्या पातेल्यात काढायचा, असं. मग तो कुटुंबात नंतर ते वाढून घ्याल तर सगळ्यांना तो प्रसाद मिळतो. ओके. पण कृष्ण म्हणतात की जनरली 3 तास आधी तुम्ही अन्न ग्रहण करा शिजवल्यावर. आता जमत नाही, लाईफस्टाईल असं झालंय, पण त्या दिवशीच त्या दिवशी तरी खा, जास्त तर फार शिळं अन्न खाऊ नका. त्यांनी तर सांगितलंय 3 तासाच्या आतच संपवा. बघा मग कसं जमतं तुम्हाला. हा, आणि हे जे तमामध्ये असतात ना, ते 3 तासानंतर पण खातील आणि बेचव, नाचलेले, उष्टे, दुर्गंधीयुक्त, अपवित्र अन्न. म्हणजे हे इथे जे दाखवलंय ते तुमच्यासारख्याच क्लासमध्ये आलेल्या मुलीने सांगितलेलं, तिच्या आधी एका मुलग्याने पण सांगितलेलं. स्मोकी काय, स्मेली चीज म्हणतात ह्याला. भयंकर वास, म्हणजे त्या दोघांनी पण सांगितलेलं माताजी घेऊच नाही शकणार, एवढा वास येतो ह्याला, आणि तरी पण माणसं खातच असतात. त्यात थोडे असे म्हणजे ते काळे डॉट्स दिसतात ते बहुतेक असे आंबून किडे टाईपच असतं, असं ते आंबलेलं. मग त्याला काहीतरी स्मेली चीज टाईप दाखवलंय. तर असे पदार्थ तामसी म्हणजे अज्ञानात स्थित असलेली खातात. बाळ कसं असतं ना, हे पचवायला आपल्याला लागतं. आणि आपल्या शरीरात जठराग्नी म्हणजे कोण आहे, ते पण कृष्णच आहेत, अन्न पचवणारे. जरा विचार करून खायचं त्यामुळे आपण काय खातोय. आणि पुन्हा आता तुम्ही कुठे कुठे ऐकाल बघा, ऍडव्हेंचरस फूड आणि वियर्ड कॉम्बिनेशनचं फूड. कशाला हवंय? कारण तुमची ही पचनशक्ती खर्ची पडते ना ह्या सगळ्यासाठी. तर हा, नक्की स्वतःच्या जेवणाचा विचार करा आणि योग्य आहार घ्या. हा, ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आता आपण कृष्णाला हे बघा, हे हे बघा कसं असं अन्न अर्पण करून खायला शिका. हा, म्हणजे आपल्याला त्याचं पाप लागत नाही. ओके. तर हे बघा, हे कसं जाऊन मी मगाशी म्हंटल तसं जेवावं असं वाटतंय. असं अन्न आपलं नेहमीच घेत चला, ताजं व्यवस्थित. लोणचं खाल तरी लोणचं हे तोंडी लावायची गोष्ट आहे, भाजी नाही. तेवढंच प्रमाणात खायचं, मीठ जास्त जातं शरीरात, नाही तर. हा, तर असा योग्य आहार घ्यायला शिका तुम्ही. काय, चालेल, घ्या माताजी. आणि खरं तर भारतात एवढे, इवन घरातच आपण स्नॅक्स पण इतके बनवू शकतो. हे बघा, मग आता कृष्णाला तुम्ही प्रेमाने काय देऊ शकता? पत्रम पुष्पम फलम तोयम. हा, काहीही द्या, नक्की द्या. आणि त्या ह्याच्यावर मात्र तुळशीचं पत्र ठेवा, त्याशिवाय कृष्ण स्वीकार करत नाही. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. राजीगऱ्याचे लाडू वगैरे असे छोटे छोटे, शेंगदाण्याची चिक्की वगैरे कितीतरी घरात ठेवू शकता तुम्ही, स्नॅक्स म्हणून पण खायला. घरात बनवता येतात, ते आरामात बनतात आणि घरात. हा, हरे कृष्ण. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती तत् अहम भक्ती उपरूतम अश्नामी प्रयत आत्मनः. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. बघा, इथे कृष्ण सांगताय, तर आपण पण अर्पण करायचं हा त्यांना हे, आणि मग खायचं. ऍक्च्युली खरं ना, मांसाहार नाही करायचा, पूर्ण शाकाहारी.
आणि कांदा लसूण वालं ग्रहण करत नाहीत ते. त्यामुळे तुम्हाला नैवेद्य जनरली दाखवताना कांदा लसूण शिवायचा दाखवा. हा, किंवा असे पदार्थ तरी त्यांच्या समोर ठेवा की ज्यात कांदा लसूण वापरलेला नाहीये. ओके, कांदा लसूण वालं ग्रहण नाही करत. पण बाकीचं तरी नक्कीच त्यांना देऊन अर्पण करून ग्रहण करत चला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, चपाती चालते ना. कांदा लसूण सोडून सगळं आणि मांसाहार असं. आता बघा हा, कृष्णासाठी भोग तयार करताना चांगल्या विचाराने शिजवा. तो कृष्णाला प्रेम आणि भक्तीने अर्पण करा. म्हणजे आनंदाने की मी तुमच्यासाठी केलंय. आणि छोट्या छोट्या वस्तू आपल्याला कुठे मंदिरं आहेत सक्षम, तो एक 56 भोग असतो वगैरे, ते सगळं करायला मंदिरांमध्ये असतात, आपण नाही. तुम्ही जे छोटं छोटं करताय ना, इवन तुम्ही अगदी लिंबू सरबत जरी केलात तरी त्यांच्या समोर नेऊन ठेवून मग पिऊ शकता. त्या भाव हवा, ती भाव भक्ती आहे बाळ. हा, त्या मग कृष्ण आणि तुम्ही कोणी दिला तुम्हाला प्रसाद तरी योग्य प्रकारे ग्रहण करायचा, पायाखाली वगैरे न पाडता वगैरे. कृष्ण प्रसादाचा पण सन्मान करायचा. आणि कृष्ण म्हणजे तुम्ही ना जे काय खाता ते कृष्णांना अर्पण करून खाल्ल्याचा परिणाम बघूया आता. त्या छोट्या छोट्या मुली बघा कशा रमल्यात भक्तीमध्ये. हा, घ्या माताजी, आपण आता कृष्ण प्रसाद घेण्याचे परिणाम बघूया. हा, हे कसं दाखवलंय बघा. सत्ववाले वर आहेत सर्व, म्हणजे तब्येत किंवा आरोग्याच्या दृष्टीने वगैरे म्हणाल तसं आहे ते, तुम्हाला भक्तीत पुढे जायला. मग रजवाल्यांना ते पित्त वगैरे असे खूप होतो. आणि मग तमस, आणि त्यामुळे खाताना तुम्ही थोडस ना विचार करून, बुद्धी दिली आहे ना, आत्ताच मी म्हंटल, जे खाताय जरा त्याच्यातनं किती पोषण मिळतं ते बघा. थोडं घरातल्यांची मदत करा, स्वयंपाकघर आवरायला वगैरे, छोट्या छोट्या गोष्टी करा. फळं खा, ताज्या ताज्या गोष्टी खायला बघा. चॉकलेट्स वगैरे सुद्धा, कोको पावडर घरात आणाल ना तर तशी थोडस ट्राय करा. ती विकतच घ्यावीत असं नाहीये. घरात जरा कोको पावडर जास्त घालून चॉकलेट बनतील. पण बाहेर फक्त शुगर कॅन्डी असते, कोको पावडर वापरत नाहीत जास्त ती. थोडा आपण पण प्रयत्न करायला हरकत नाही. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. ऍक्च्युली ना प्रसादाचा ना आपल्या शरीरावर, हा, हे खूप छान आहे. पद्मनाभ आणि प्रणिती मदत करतायत आईला, हे खूप छान आहे. आपल्याला ना स्वयंपाकघर पण मला वाटतं की खूप काही काही शिकवतं. खरं सांगते तुम्हाला, तुम्हाला व्यवस्थित म्हणजे आमच्या केमिस्ट्रीच्या सरांनी आम्हाला 11वी मध्ये सांगितलेलं की तुम्हाला हा टेबल जसा स्वच्छ मिळालाय, की माझी अपेक्षा आहे की तुम्ही जाल तेव्हा तसाच सगळं जिथल्या तिथे ठेवून तसाच क्लिअर टेबल परत असेल म्हणून, केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल करताना. तसंच मी स्वयंपाकघरात आमची आई मला सांगायची की हे म्हणजे निघताना पण स्वयंपाकघरातून तुम्ही आवरून निघायचं असतं. हे छोट्या छोट्या गोष्टी जीवनात खूप उपयोगी पडतात आपल्याला. नक्की मदत करा. हा, तर प्रसाद खाल ना तर त्याचं संशोधन वगैरे पण झालेलं आहे. हा, ह्याच्यात बरंच आपल्याला माहित पडत नसतं ते. असतात हे पण वाचण्यासारखं की ना, तुम्ही कृष्ण प्रसाद वगैरे ग्रहण कराल ना तर मेंदूच्या सूक्ष्म ऊती असतात, पेशी, त्यांचा विकास होतो आणि आपली एकाग्रता वगैरे वाढतं, शरीराला पोषण देतो तो. हा, तर बऱ्याच गोष्टी असतात. तर नक्की छोट्या छोट्या गोष्टींनी जोडून घ्या स्वतःला. ओके, आता आपण हे बघूया, यज्ञाविषयी सांगितलेलं आहे. तर फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जे यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ. ओके, आणि कलियुगातला कुठला यज्ञ आहे? हरिनाम जप. हा कलियुगासाठीचा यज्ञ आहे. म्हणजे बाकीच्या युगात खूप काय काय करून जे कृष्ण तुम्हाला प्राप्त झाले असते ते कलियुगात हरिनाम जपाने प्राप्त होणार. आणि बाकी सांगायचं तर फलाची आकांक्षा न करता तुमचे कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ होतो तो सात्विक यज्ञ असतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. कालच आपण दक्ष प्रजापतींचा, बाय आता थांबा, आपण क्लास नंतर विचारू डाऊट. हा, तर दक्ष प्रजापतींचा बघितलात ना तुम्ही यज्ञ. आता हे बघा आपलं म्हणजे हे ह्याच्यासाठी शरीर, मन आणि शब्द
बॉडी, माइंड आणि वर्ड. हा, तर हे सध्या हे हरिनाम जप आपण काय करायला पाहिजे, हे सगळं आपलं कुणाशी जोडायला पाहिजे, आपण कृष्णांशी जोडून घ्यायला पाहिजे. स्पिरिच्युअली जे आहे त्याने सगळ्याने हरिनाम जपामध्ये, संकीर्तन मध्ये स्वतःला जोडून घ्यायला हवं. हा, आणि आता आपण थोडस तुमची वाणी कशी असावी ते पण बघूया. माताजी पुढची स्लाइड घ्या. इथे वाणीचा पण तप दिलाय. आता आपण यज्ञ कशाला म्हणतात ते बघितलं. ओके, तर आता परमेश्वर, ब्राह्मण, गुरु, आई वडील आणि शुद्धता, साधेपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा अशा. थांबा एक मिनिट, शारीरिक तपश्चर्या आपण ह्याच्यात वाचूया, डायरेक्ट वाचते. भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे, तसेच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते. तर ह्या गोष्टींना तुमच्या शरीराचं पण तप हवं. तप तप तुमच्या प्रत्येक जीवनाच्या ऍस्पेक्ट मध्ये हवं. तर हे तप आहे बघा शरीराचं. आणि तो वरचा खाली हा दाखवलाय ना, हा साष्टांग दंडवत, तो पुरुषांनी घालायचा असतो. आणि तो 2 नंबरची लाईन आहे ना, त्यात स्त्रिया पंचांग दंडवत करतात, हा पंचांग प्रणाम करतात. ओके, आला ना लक्षात? जरा स्लाइड मध्ये बघून तो तसा पुरुषांनी घालायचा आणि स्त्रियांनी बाळ प्रणिती वगैरे असा करायला शिका. हा, ते शास्त्रांप्रमाणे सांगितलेलं आहे. ओके, असा हा प्रणाम करतात म्हणून. हा, मंदिरात गेल्यावर असा करत चला. आणि तेवढाच नाही तर शरीराचा तप आपला, हे वरच सगळे गुण. आणि कसं आहे, हा सगळा शारीरिक तप आहे. ओके, शुद्धता हवी. शुची काल बघितली 3 प्रकारची. साधेपणा पण काल शिकलोय. जीवनात सरळता पण हवी तुमच्या. वाणी सत्य हवी तुमची, म्हणजे सरळ हवंय, आत एक बाहेर एक. कृष्णांना मिथ्याचार बिलकुल आवडत नाही. जसे आहे ना तसे शुद्ध वागायला, सरळ मन ठेवायला शिका. ब्रह्मचर्य, अहिंसा, असं. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे आपण सतेज राहतो. आपला एक वलय असतो, ऑरा असतो आपला स्वतःचा, तो मेंटेन होतो. ओके, हरे वाचून कृष्ण. दाखवते. वाचणार अनुद्वेग आहे. परः वाक्य सत्य प्रिय हितचयत स्वाध्याय अभ्यासन चैव वाङ्मय तप उच्यते. हरे कृष्ण. सत्य, प्रिय, हितकारक आणि इतरांना शुद्ध न करणारे शब्द बोलणे आणि नियमितपणे वेद पठन करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. हरे कृष्ण. येस. आता बघा, हे वाणीचं पण तप बघा. की सत्य बोला, मुख्य म्हणजे सत्य बोलताय म्हणजे असं की दुसऱ्यांच्या हृदयाचे 2 तुकडे झाले अशी भाषा वापरायची. मनमना भाऊ बाळ, तो ह्याच्यासाठी होता. 1 मिनिट माताजी, तो पुन्हा आपण उद्या पण शिकणार आहोत. माताजी तो मागचा मनमना भाऊ मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यसी युक्तैवम आत्मनम मतपरायण. म्हणजे तुम्ही कृष्णांनाच नमस्कार करा, कृष्णांशी जोडलेले राहा, असं आहे ते. म्हणजे आपण हे करतो ना, आता मगाशी शरीराचा तप शिकलो ना. आता जी 1 मिनिट मागची स्लाइड घ्या. तर हाही शरीराचा तप आहे की तुम्ही तसं वागायला हवं. आणि तो जसाच्या तसा उद्या पण येईल 18व्या अध्यायात. की हे बघा, मनात तुमच्या कृष्ण हवे, मनाने जोडलेले हवे, तुमची पूजा त्यांची हवी, वाणीने जोडलेले हव्यात आणि तुम्ही पूर्ण त्यांना शरण गेलेले हवात आत्म्याने. तर हे शरीराचा तप आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. उद्या परत आणि बघू आपण. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आता आपण बघितलं वाणीचा तप. तर वाणीचा तप कसा आहे बघा, सत्य, प्रिय, हितकारक, इतरांना क्षुब्ध न करणार. नियमित माता वेद पठण करणे याला वाचिक तप म्हणतात. पण मग आता बोलताना ही काळजी घ्या तुम्ही, की सत्य बोलायचंय, काहीही बोलायचंय. तर हे पहिल्यांदा स्वतःला 3 प्रश्न विचारा. आधी मुख्य म्हणजे हे लक्षात ठेवा की शब्द काळजीपूर्वक वापरा. पटर 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 बडबड करण्याची आवश्यकता नसेल तिथे, काही गरज नाही. त्यामुळे आपली शक्ती ऱ्हास होत असतो.
आणि गरजेचं आहे तिथं तुमच्या बोलण्यामुळे की सॉरी तुमच्या न बोलण्यामुळे एखाद्याला त्रास होणार असेल तर तिथं सोयीचं मौन पण बाळगू नका. जिथे गरजेचं आहे तिथं अवश्य बोला. तर आपले शब्द पण काळजीपूर्वक वापरा, कारण ते तलवारीपेक्षा मजबूत असतात. लक्षात ठेवायचं हे कायम. आणि जर तुम्ही काहीही बोलताना हे स्वतःला आधी विचारायचं, हे खरं आहे का? मी बोलतोय हे खरं आहे का? ते आवश्यक आहे का? आणि ते शब्द छान किंवा दयाळू आहेत का? सौम्य हवी वाणी आपली. हा, ओके. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हा वाणीचा तप आहे. मगाशी युधिष्ठिर महाराज होते. हा, ते मग तिथे म्हणजे युधिष्ठिर महाराज नेहमी असे वागले धर्माने. हे प्रल्हाद महाराजांच्या बघा जीवनात किती किती संकट आले, पण तोंडातलं मुखामधलं हे नाव विष्णूंचं घ्यायचं एका क्षणासाठी सुद्धा बंद केलं नाही. हा, चालेल. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर अशी वाणीचा तप असतो हा. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हरे कृष्ण. दानाविषयी हा माताजी वाचा, दानाविषयी वाचू आपण. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युत्तराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर तुम्ही ना दुसऱ्याला म्हणजे आता मी काल म्हंटल तुम्हाला झाली आहेत पुस्तकं वापरून म्हणून दुसऱ्याला दिलात तर त्याला दान म्हणणार नाही. हा, ते हे बघा रियूज रिसायकल किती आपण पृथ्वीचं शोषण करणार ना. त्यामुळे ते योग्यच आहे. जे दुसऱ्यांनी वापरण्यासारखे आहेत, खेळणी आहेत बाबा, अगदी व्यवस्थित आहेत, कोणतरी अजून पण ती वापरू शकतं, तर ती ज्यांना हवी आहेत त्यांना तुम्ही द्या. पण ह्या सगळ्याला दान म्हणत नाही. दान ते असतं जे तुम्ही दुसऱ्याची गरज ओळखून त्याला जे हवंय ते योग्य प्रकारे देता. आता तिथे खाली अन्न दान करतायत बघा, ताजं सात्विक दान असतं ते. हा, चालेल. हे गरजेचंच आहे. ते रियूज, पृथ्वी वाचवायची असेल तर रियूज रिसायकल हे खूप गरजेचं आहे. आता ते बघा आध्यात्मिक पुस्तकांचं हे करतायत, माहिती देऊन वाटतायत. ह्याला म्हणायचं दान, सत्पात्री दान. तर आपण दान कसं द्यायला हवं? तुमचं कर्तव्य आहे म्हणून. हे बघा मनुष्यनाच एवढी उच्च चेतना असते की ते हे करू शकतात. त्यामुळे दान वेगवेगळं करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा, तुमच्याकडे आहे म्हणून समाज तुमच्याकडून अपेक्षा करत असतो. त्याच्यानंतर ते योग्य व्यक्तीला योग्य स्थळी द्यायला हवं. हा, योग्य वेळे आणि प्रत्युपकाराची अपेक्षा न करता, म्हणजे ह्या हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला पण कळता नये. हा, ते हिंदीत म्हणतात ना, नेकी कर दरिया में डाल डाल म्हणजे समुद्रात टाकून दे, म्हणजे विसरून जा. चांगली गोष्ट दान जे काय कराल विसरून जा. त्याच्याविषयी प्रत्युपकाराची म्हणजे उपकार केला तुझ्यावर, आता मला परत मदत कर अशी भावना नसायला हवी. तर दान म्हटलं जाणार. आणि योग्य वेळी योग्य स्थळी योग्य व्यक्तीला. हा, आणि परतीचं कसली अपेक्षा नको. म्हणजे मंदिरात ट्यूबलाईट द्यायच्या, प्रत्येक ट्यूबलाईटच्या त्या ह्याच्यावर माझं नाव टाका. फरशा दिल्या तिथे माझं नाव टाका. मुलांना दप्तर दिली त्याच्यावर माझा फोटो छापा. असं ट्यूबलाईट किती पण बदलल्या तरी ह्यांची आपली नावं दिसत आहेत. ह्याला म्हणायचं ह्याच्या मागे आता ते बघू आपण, हे सात्विक दान झालं. पण घ्या आठवण माताजी. म्हणून ते करू शकतात ना, तसं का नाही? काय बाळ? आठवण म्हणून पण काही काही जण लिहितात ना. हो लिहितात, पण तसं करू नका म्हणतात. लिहायला काय हरकत नाही, पण ऍक्च्युअली नको असं असतं की नाव गुप्त ठेवा आमचं असंच. म्हणजे मंदिर बांधलंय एखाद्या माणसाने तर आमच्या इथे असा खाली अशी प्लेट असते त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं की हो, कोण ह्यांचे स्मरणार्थ असं. ठीक स्मरणार्थ आहे. नाही, त्यांनी बांधलं असं पण लिहितात. हा, तसं पण चालतं, पण ते थोडं राजसिक दानात येतं. मी आताच म्हंटल ना, नेकी कर दरिया में डाल. असं म्हणजे शास्त्र म्हणतात. मग हे सतगुणी दान झालं. किंवा मग ते असू दे, तसं असलं तरी मी म्हणेन की थोडस मग समाजाला उत्साह मिळतो की तुम्ही पण मंदिरांसाठी काहीतरी करा. पण तत्वतः विचार केलास तर कुठल्याही प्रत्युपकाराची अपेक्षा नकोय आपल्याला त्याच्याकडून. हा, असं. ठीक आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यांच्या कमिटीला वगैरे माहित असतं ना, त्यांच्या पेपर वर्क मध्ये राहू दे आपलं नाव.
पण असं प्रेझेंशन नको असं. आता हरे रजमध्ये येतं, तू म्हणतो ना आपण हे, आता मी म्हंटल ना फरशा वगैरेंवर, अरे रजमध्ये येतं बघा. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते, त्याला हे राजसिक दान म्हणतात. म्हणजे आता तुम्ही तो बघा, हा देतो एक काहीतरी पिशवीभर खाऊ, भाजी बिजी, म्हणजे एका टायमाच्या जेवणाचंच आहे त्या कुटुंबाच्या. पण आता त्याचं काय आहे बघा, ते त्यांचे ते बाकी आयुष्यभर मिळवून खाणारच आहेत ना. एवढीशी मदत केली म्हणून त्याचा सेल्फी काढून युट्यूबवर बघा ते, म्हणजे सोशल मीडियावर टाकणं बिकणं हे शोभत नाही आपल्याला. हा, ह्याला म्हणायचं राजसिक दान, की ह्याला ह्याला पब्लिसिटी हवी आहे ना. तर अशा संकुचित वृत्ती म्हणतात ह्याला. असं द्यायचं नाही कधी. द्या, तो मगाशी अन्नदान करतच होते ना, मन मोकळं आनंदाने करा. हा, अशी पब्लिसिटी किंवा फळाची, हा हा मी आता तुम्हाला असं करतो, मी तुमचं हे काम करतो, त्याच्या बदल्यात तुम्ही माझं ते काम करा, ह्याला दान म्हणत नाही, फळाची आशा ठेवून. हम्म. मग हे झालं राजसी दान. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. करायचं एवढंच आणि एवढा लाईक्स आणि हे मी एवढं केलं एवढं केलं. हा, घ्या माताजी पुढची. आणि हे तामसी दान कसलं असतं बघा, अयोग्य काळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने आणि अवहेलना पूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हणतात. म्हणजे तुम्ही शेवटून सुरू करते, कधीही दिलत दुसऱ्याला काहीही मदत केली तर वाणीचा अपराध करायचा नाही, की त्या तुमची क्षमता आहे म्हणून देताय, तुम्हाला कोणी सक्ती नाही केलेली. त्याला खूप बोलायचं नाही, मनाला लागेल. हे सतत चेंजिंग भौतिक परिस्थिती आहे, त्याला गरज आहे म्हणून घेतोय तुमच्याकडून. हा, त्यामुळे अवहेलना करायची नाही, वाणीचा अपराध कधीही करायचा नाही. अनादर म्हणजे त्यांच्या अनादर पण करायचा नाही. म्हणजे तुम्ही अज्ञान आहात, मग तामसिक दान म्हटलं जातं. हा, अपात्र व्यक्तींना का म्हटलंय बघा, अयोग्य स्थळी, अकाली आणि अपात्र व्यक्तींना. मग आता हा इथं हा खालच्या स्लाइड मध्ये बघा, तो काय म्हणतोय की मला वीड म्हणजे तिकडे ते सिगरेट टाईप, हा त्याच्या तोंडात आहेच बघा, त्याचे सिगरेट साठी मला मदत करा म्हणून. हा, आणि तो देतोय पण मुलगा. मग आता ह्याचा अर्थ काय, तो त्या पैशाने जाऊन व्यसनच करणार आहे. मग प्रॉब्लेम काय असतो, तुम्ही असल्या कामात जर का त्याला पैशांची मदत केलीत ना, तर त्याच्या त्या पापाचं निम्म फळ आपल्याला पण लागत असतं, भलेही तुम्ही स्मोकिंग केलं नाही तरी. हम्म. तर ह्या अशा दानाला तामसिक दान म्हणतात, त्याच्यापासून लांब राहायचं. हा, तुम्ही उपवाशी आहात ना, तुम्ही बिस्किटचे पुडे द्या, तुम्ही फळं द्या, खायला द्या. अन्नदान महत्वाचं दान आहे. हा, तसं करू शकता, पण म्हणून व्यसन करायला दिलेल्या पैशाला दान म्हणत नसतात, आणि आणि आपल्याला त्याचं पापणी लागतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता सर्वोच्च दान काय आहे बघूया. हा, तर सर्वात उच्च ज्ञान आहे काय माहितीये, अन्न, वस्त्र, पैसे असं नाही. त्याच्याही पुढचं ज्ञान आहे की हे श्रीमद भागवतम, आपली भगवद्गीता, ह्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी तुम्ही कोणतीही सेवा देऊ शकत असाल, हा, तर ते आहे सर्वोच्च ज्ञान, की ज्यामुळे हे अज्ञानी जन असतात, म्हणजे लोक, त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल आणि ती कृष्णांकडे, म्हणजे त्यांच्या आत्म्याला किती आनंद होईल बघा, की त्यांचा कृष्णांकडे परत यायचा मार्ग आपण सोपा करतोय, थोडस आपल्या परीने जे जमेल ते. मग आपल्या तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर ह्यांची किती किती नाव आपण, एकनाथांचे वगैरे आभार मानायला हवेत. त्यांनी आपल्याला हे थोर असा एक साहित्य ठेवा दिलेला आहे, की ज्याच्यामुळे आपला तर परतीचा मार्ग सोपा झालाय ना. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. हम्म. तर ते हे ज्ञान म्हणजे हे दान सर्वोच्च दान आहे, त्यापेक्षा उपर काही नसतं. उद्या आणि परत आहे ते थोडस नक्की बघा, की कृष्णांना असे किती प्रिय असतात असे संत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. अशा कामात तुम्ही कुठल्याही प्रकारे जोडता आलं तुम्हाला तर नक्की जोडून घ्या स्वतःला, आणि ऑफकोर्स स्वतः शिका. तर इथे तुलसी महाराणीचा महिमा एक लक्षात ठेवा, की तुळशी शिवाय कृष्ण कशाचाही स्वीकार करत नाहीत. तुम्ही पत्रम पुष्पम, सॉरी, पुष्पम फलम तोयम, काहीही द्या, तुलसीला ही हे दिलेली आहे,
विष्णूनी की तुझ्याशिवाय मी कशाचाही स्वीकार करणार नाही. आणि तुलसी वाहताना, तुळस वाहताना फक्त ह्यांच्या चरणांवरच व्हायची, विष्णू, राम, कृष्ण अशांना. आणि तुलसी माला बघितलात ना, गळ्यात धारण करतात कृष्ण. तर एवढी प्रिय आहे त्यांना तुलसी महाराणी. आपण पण आदर ठेवायचा त्यांचा. नक्की त्यांची पण सेवा करायला जमली ना, जागा असली आजूबाजूला, तर रोपटी लावा आणि अर्पण करा घरात. बालकृष्ण असतात, म्हणजे राम वगैरे सगळ्यांना अर्पण करत चला. जमला तर हार बनवून गळ्यात घाला. हा, असं छोटी छोटी. कारण ती तुला केलेली आठवते ना तुम्हाला गोष्ट आहे ना, ह्याच्यात द्वारकेमध्ये काय ठरतं, काय बरं झालेलं असतं कृष्णांना, काय असं, म्हणजे कृष्णांची सुवर्ण तुला करायची ठरते. आता मला आधीच थोडं आठवत नाहीये. हम्म. आता द्वारकाच सोन्याची होती, त्यांना काय सोन्याची कमी. मग एका बाजूला कृष्ण बसतात आणि एका बाजूला दुसऱ्या पारड्यात, म्हणजे सोनं आणून घालत असतात, घालत असतात, घालत असतात. अरे बापरे, ती सगळी म्हणजे दमतात अक्षरशः, एवढं एवढं सोनं आणून घालतात. खरं ते कृष्ण इकडनं एक कणभर पण वर जात नसतात, इकडचं भरत आलं तरी. सगळ्यांना प्रश्न पडतो की का असं होतंय. मग नारद येतात आणि नारद सांगतात की तुलसी पत्र ठेवल्याशिवाय कसे स्वीकार करतील, ते काही स्वीकार करणार नाहीत. मग जेव्हा तुलसी पत्र ठेवलं जातं, इकडनं पारडं खाली जातं, तिकडनं कृष्ण वर जातात. तर एवढं त्यांच्या भक्तांवर प्रेम असतं. तुलसीचा हा महिमा आहे. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. थोडं पाणी वगैरे घरातल्या रोपट्यांना घालणं वगैरे, अशी सेवा करायची. आणि तुलसी कृष्ण प्रेम प्रदायिका आहे, आपल्याला भक्ती देणार ती. मंदिरात जाल ना तर काय मागायचं, तुम्ही कुणाच्याही, गणपती बाप्पांच्या जा तुम्ही, दुर्गा देवी म्हणजे आपल्या पार्वती, आपले शंकर, कुणाच्याही मंदिरात जा तुम्ही, तुमच्या कुलदेवतेची सेवा करता तिकडे जा. मागाल ना, काही मागायचंच झालं, आणि इव्हन कृष्णांकडे सुद्धा भक्ती मागायची. भक्ती ती खूप अमूल्य गोष्ट आहे आणि अवघड. बाकीचं मिळतच हा. तर त्यामुळे तुळशी महाराणी पण आपल्याला भक्ती देते असते, कृष्णांचं प्रेम देते ती. ओके, झाला आपला अध्याय. तुम्ही जॉब करा, आनंदी राहा. हा, ओके माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप करा. आणि बाळा, हे तू तुझा प्रश्न विचार.